हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, क्लास संपला आहे पण अजून क्लासची व्हिडिओ काही संपत नाही आहे. तर ही मी हेअरस्टाईल केली होती आणि तुम्ही मिनी व्लॉगमध्ये तर बघितलंच असेल. आणि फ्रेंडशिप डे होता तर माझ्या पीजीच्या फ्रेंड म्हणजे रूममेटनी मला रोज दिलं होतं आणि फर्स्ट टाइम मला फ्रेंडशिप डेला कुणीतरी रोज दिलं. मला खूप छान वाटलं होतं. आणि माझ्या पीजीच्या फ्रेंड खूप सुंदर म्हणजे छान छान होत्या, एकदम स्वभाव पण खूप छान होता त्यांचा आणि मी मिस करते कधी कधी त्यांना. तर मी सी यू गायज, तुम्ही जर बघत असाल व्लॉग तर, आणि लवकर लवकर या भेटायला मला. तर आमचे लास्ट क्लास झाल्यानंतर 3 डेज एक्झाम होती. तर फर्स्ट डेचा हा व्हिडिओ आहे आणि हा लुक मी साऊथ इंडियन लुक केला होता. एवढा सुंदर झाला होता. तुम्ही पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये की माझा लुक कसा झाला होता. आणि एक्झामच्या फर्स्ट डेला साऊथ इंडियन, सेकंड डेला वेस्टर्न लुक होता आणि थर्ड डेला मराठी लुक होता, आपला महाराष्ट्रीयन मराठमोळा लुक होता. तर मला मॅमनी सेकंड लुकला फर्स्ट लुकला खूप गडबड झाली. तर मॅमनी फर्स्ट लुकला सेकंड लुकला मला सांगितलं की माझा लुक कसा झालाय. तुम्ही पण नक्की ऐका. पिंक आहे. व्हेरी गुड, खूप चांगलं. म्हणजे आउटफिटला खूप चांगलं कॉम्प्लिमेंट करतात ते गोष्टी. स्टायलिंग खूप चांगलं केलं, ऑन पॉइंट. म्हणजे खूप गचगच नाही आहे काही, पण नीट अँड क्लीन काम. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. खूप सुंदर केलं आहे. पिंक आईज लाला. ह्या आहेत माझ्या मॅम आणि थँक्यू सो मच मॅम, खूप छान तुम्ही मेकअप शिकवले आणि आउटकम आम्ही शिकल्याचं खूप भारी भेटलं आहे. मला तरी असं वाटतं मी खूप छान शिकले मॅमकडून. आणि हे तर तुम्ही बघू शकता की माझे मेकअप लुक एक्झामच्या डेला किती भारी झालेत मेकअप लुक. तर हा होता महाराष्ट्रीयन लुक. आणि इथं मी माझं पेज मेन्शन करते, तर नक्की जाऊन फॉलो करा, ग्लॅम बाय आकांक्षा टोले. तर इन्स्टाला माझे सगळे मेकअप लुक अपलोड आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा माझे लुक कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा होता आमचा सर्टिफिकेशन डे. सर्टिफिकेशन डेला आमची ब्राऊन थीम होती आणि मॅमनी वेअर केली होती साडी, एकदम मस्त दिसत होते मॅम. आणि मॅमच्या एंट्रीचीच आम्ही वाट बघत होतो, तोपर्यंत आम्ही व्हिडिओ वगैरे काढून घेतले. हॅलो गाईज, तर मी आज व्लॉग करणार आहे. हॅलो हॅलो हाय कर. तर आज आमचा सर्टिफिकेट डे आहे आणि मी आज व्लॉग करणार आहे. तर सॉन्ग लागायच्या आणि मी थोडंसं बोलते. आता आमच्या मॅमची एंट्री होणार आहे आणि मस्त आम्ही आज एन्जॉय करणार आहे. सगळ्यांची आमच्या ब्राऊन थीम आहे, तर आता कॉपीराईट लागेल. बाय. तर मॅमची एंट्री झाल्यावर मॅमनी सर्टिफिकेट द्यायला सुरुवात झाली आणि क्लासमध्ये खूप दूरदूरच्या गावावरून आले होते, पण खूप काही काही मुलींशी खूप छान माझं कनेक्शन झालं. Certificate is proudly presented to Akansha Tole. Congratulations, Akansha. Congratulations. Thank you so much for everything. रुस्तम काहीतरी आय थिंक प्रोनाऊन्स चुकते आहे. रुस्तम राईसमध्ये आलेलं आहे आम्ही आणि एकदम छोटंसं इथं कॅफे टाईप आहे. आणि इथं इथले मेनू आहे ना आपल्या कॅफेसारखे नाही आहेत, असे वेगळेच आहेत, म्हणजे वेगळे वेगळे मेनू आहे. म्हणजे शेवगा सूप, परत धनसाक सूप, परत सोया खिमा पॅटीस, कॅरेमेल कस्टर्ड. खिमा म्हणजे त्याला चॉप बारीक बारीक करतात ना, त्याला खिमा बोलतात. म्हणजे नॉनव्हेज नाही आहे. अरे नॉनव्हेज म्हणजे सोयाबीन खिमा. नॉनव्हेज खिमामध्ये नॉनव्हेजमध्ये जास्त आपण सोयाबीनचा जास्त करत नाही. आणि जास्वंद सरबत आहे इथं, परत कषाय चहा आहे, बीटरूट कांजी, भरपूर काय काय आहे. तर इथं हा रोड कोणता भाजी प्रभात रोडला तुम्ही आला तर इथं एकदा विजिट करा, कारण की खूप छान आहे. तुमचा कसा आहे रिव्ह्यू? मस्त एकदम. आणि डायरेक्ट आम्हाला दाखवले सगळे संदर्भ सांग जरा. संदर्भ मी गाडीत गेल्यावर ह्याच्या आधी एक क्लिप येईल ना, ती बघा संदर्भ. मला एक लास्ट एक थोडंसं आम्ही घ्यायचं का अजून काय? नाही बस बस. नको. तर तुम्हाला मी सांगते, तुम्ही बघितलं असेल पहिल्या क्लिपमध्ये मी कसे काय ह्यांना भेटले. हा
माझा होता आजचा शेवटचा दिवस PGवर आणि मध्ये मला दीदी भाऊजी मला घ्यायला आले होते आणि ती PGची लाईफ माझी संपलेली आहे आणि मी खूप खुश आहे. आणि हे दोघं जण प्रेक्षक बसले तिथं माझ्या पुढं. तर मला खूप म्हणजे मला PGची लाईफ मला अजिबात आवडत नव्हती, पण ती केले सक्सेसफुल होण्यासाठी PGला होते मी. तर मला खूप छान वाटतं. आता आमचे 2 दिवस तर बिझीच जाणार आहेत. आम्ही चाललो आहे पंढरपूरला, तर तुम्हाला ते लॉग पण बघायला भेटेल पंढरपूरचे. आणि आता आम्ही जेवायला थांबलो, अजून घरी पोहोचले नाही मी. आता वाजले 10. तर हॉटेलमध्ये आलो जेवायला इथं. तुला काय बोलायचं? काय नाही अक्का, मस्त खुश एन्जॉय. पण आहे, पण आम्हाला आता उद्या जायचं आहे कंपनीत म्हणून मी ना खुश पण आहे, कारण सकाळी लवकर उठायचं. आता खूप कामाला मेहंदी पण काढायची. मला मेहंदी नाही भेटली काढून, कारण ते खूप महाग सांगतात. खूप महाग सांगितलं. 700-800 रुपयाला त्यांनी सांगितले 2 हात. ते म्हणलं जाऊ दे, मीच काढते हातावर. आता मग सरळ गोळे गोळे काढून लागतो. राजस्थानी त्यापेक्षा मी घेवर काढेल गोळ्यापेक्षा. मला घेवर तर येतो तू ॲटलीस्ट. गाडीत बसून नाही हवा मेहंदी काढ. तर चला. हॅलो गाईज, तर आता झालेला आहे नेक्स्ट डे आणि मी दीदीकडे आहे अजून पण. सगळं घर आवरलं मी आता वाजले 11:30. खूप लेट उठले कारण की 3 दिवस कंटिन्यू दिवसभर उभा. कारण की मॉडेल म्हणजे आमची एक्झाम होती, त्यामुळं कंटिन्यू 3 दिवस उभं होतं. आणि काल पण दगदग झाली. काल पण पुणे फिरलो, अख्खा FC रोड चालला पार. आणि घरी आलो पार कधी 11 वाजले आम्हाला. तिथून पुढं स्किन केअर वगैरे सगळं केलं दीदीचं भाऊजींचं, कारण की उद्या आहे त्यांची मंगळागौर. उद्या मला असं वाटतं 2 दिवस अजून आहे. तर उद्या आहे त्यांची मंगळागौर. तर आज आम्ही निघणार आहे पंढरपूरला जायला. तर मी इथून जेजुरीला जाणार. आम्ही स्टॉप घेणार ऑफकोर्स. दीदीचा पंढरपूरला जेव्हा जाते तेव्हा जेजुरीला स्टॉप नेहमी असतोच, कारण की तेवढंच यार भेटणं होतं, बाकी काही भेटणं नाही होत जास्त करून. तर आणि मी पण माझं सगळं PGवरचं सामान सगळं शिफ्ट करायचं आहे घरी. आणि माझं जे सामान आहे मंगळागौरचं, मला साडी वेअर करायची, ते सगळं मी घेऊन जाणार आहे. तर आज खूप मोठा स्ट्रगल आहे आम्हाला. आणि आज पण ट्रॅव्हल. तर चला, आता मी सगळं घर झाडून काढलं आहे. दीदीचं घर झाडायचं म्हणजे अख्खं कंबरच दुखून येते बरं माझी, कारण की खूप मोठं घर आहे. आणि सगळं साफ सुथरा झालेला आहे. आणि मी फक्त चहा पिलेला आहे, नाश्ता अजून करायचा आहे मला. आणि मी मिनी दीदी वाटते का आज कारण की दीदीचा ड्रेस घातला आहे. आणि आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीला आमच्यात, मला माहीत नाही बाकीच्यांच्यात, पण आमच्यात तवा नाही ठेवत, चिरत नाही, कापत नाही, तळत नाही. तर आम्हाला उकडीचंच खायला लागतं या नागपंचमीच्या दिवशी. तर घरी बनलेली इडली आणि काय नैवेद्याला पुरणाचे डिंड, म्हणजे उकडूनचे डिंड असतात ते बनलेत. तर आणि इकडे तर काय बनलंच नाही, कारण की भाऊजी कधी सकाळी गेले ऑफिसला. तर देवाला नैवेद्य दाखवलं आहे. आणि मी करणार आहे मॅगी, कारण की मी आता एकटीच तर काय करणार. आणि खूप दिवसानंतर मी मॅगी खाणार आहे, म्हणजे दिवसानंतर महिन्यानंतर, खूप महिन्यानंतर खाणार आहे. कारण की PGला कुठं आली मॅगी वगैरे सगळं काय. तर असं आहे आजचं. तर तुम्हाला पण पुढं दाखवते काय काय होतं आहे ट्रॅव्हलमध्ये, काय काय आम्ही एन्जॉय मस्त करत करत जाणार आहे. आणि मी मम्मी पप्पांना खूप दिवसानंतर भेटते, म्हणजे मला असं वाटतं 20 दिवसानंतर भेटत असेल परत आता. कारण की मी मध्ये गेले होते जेजुरीला, तुम्ही लॉगमध्ये बघितलंच असेल, तेव्हाच भेटले होते. नंतर आता 20 दिवसानंतर भेटेल. मी खूप एक्सायटेड आहे घरी जाण्यासाठी, कारण की माझे मम्मी पप्पा माझे बेस्ट फ्रेंड आहेत आणि मला त्यांना भेटायचं आहे. तर आज भेटणार, तुम्हाला पण लॉगमध्ये दाखवते मी भेटल्यानंतर.
तर चला सगळं आवरते. दीदीची बॅग पण पॅक करायची मला, म्हणजे ते ऑफिसवरून आले की लवकर आम्ही निघल जायला घरी. तर आता आवरते फटाफट आणि मग तुम्हाला भेटते. दीदी आलेली आहे. भाऊजी एवढे अगं सायकल दिली सोडून त्या हातात. मी तर म्हणलं की मी तेच म्हणलं मी एकटं लेकरू होतं का माझं घरात. मी आवरलं घर. होय छान मस्त. हवा करतीस भाऊजी म्हणत हवा करते, काय केलं की हवा करते. मग मी बघितलं तुम्हाला येताना म्हणून दरवाजा उघडा ठेवला. तिथं थांबले होते खिडकीत. होय मी मेकअप आर्टिस्ट बनून आले तर माझ्या मम्मीने औक्षणाची तयारी केलेली आहे तर, आणि पप्पांनी तिकडे व्हिडिओ काढले पप्पा. आणि मी आफ्टर लॉंग टाइम भेटत. मग काय तर कसं वाटतं अण्णा तुम्हाला? एक नंबर. सांगा जरा, तुमचं भाषण द्या थोडं. कसं आहे माहितीये का, पप्पा आता स्टार्टिंग पासून चालू करा. आता हे सगळं मानसीमुळे झालं माझ्या. मानसी जा पुढं. कारण मानसीने मला म्हणजे फार बरेच टाकलं की तुम्ही काही करा आणि तिला मेकअप आर्टिस्ट करा. तिच्या सपोर्टमुळे तिच्या सपोर्टमुळे झालं. तिने पण थोडीशी मदत केली, सगळ्यांनी मदत केली. तुम्ही पण मदत केली थोडीफार आणि मी पण मदत केली, सगळ्यांनी मदत केली. मी नाही काही केली. आणि मेकअप आर्टिस्ट झाली. आता तिने काय करायला पाहिजे माहितीये का, त्याचं चीज केलं पाहिजे बस. आणि आणि सगळं चांगलं झालेलं आहे मस्त. आणि मी आता घरी परत आली आणि आता परत पंढरपूरला चालली. हा ना. चल. आणि हा लॉग एवढाच होता. फक्त नागपंचमीचे लास्ट क्लिप तुम्ही ह्या आधी बघितले असेल. नागपंचमीला भाऊजींना दीदीचा ड्रेस वगैरे घेतला होता, तर ते देणं घेणं झालं आणि लगेच आम्ही पंढरपूरला गेलो. तर ते लॉग तुम्हाला आता ह्याच्या पुढे बघायला भेटेल नेक्स्ट लॉगमध्ये. तर गाईज तुम्ही इथपर्यंत लॉग बघितला. तर आता आज आहे 25 ऑगस्ट आणि मला आत्ता वेळ भेटतो कारण की आता ऑफिस जॉईन केलं त्याच्यापासून वेळच नाही आहे. आणि काय म्हणताला, फायनली माझा क्लास कंप्लीट झाला आणि फायनल हा लॉग माझा क्लासचा वगैरे येतोय. आता त्याच्यानंतर आता सगळे मंगळागौर वगैरे गणपती वगैरे सगळे व्हिडिओ येतील तुम्हाला. फायनली क्लास झाला. मध्ये खूप जास्त अडथळे आले पण ते मात करून मी क्लास कंप्लीट करा, कारण की मी क्लास चालू असताना आजारीच पडले होते, थोडंसं हेल्थ इश्यू झाला होता. पण ठीक, इकडं मध्ये येऊन हॉस्पिटलला जाऊन परत तिकडे गेले. खूप म्हणजे खूप असं
मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता, पण तरी पण क्लास केला, न बुडवता क्लास. छान माझा क्लास झाला एकदम सक्सेसफुली. तर मी यूट्यूबमध्ये पण सांगते एकदम की माझा आता मेकअप आर्टिस्टचा क्लास झालेला आहे. तर तुमचे काय फंक्शन वगैरे असतील तर नक्की मला DM करा ऑर्डरसाठी. तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी ऑर्डर घेईल, जसं पॉसिबल होईल तसं लोकेशन वाईज. तर नक्की मला DM करा. ग्लॅम बाय आकांक्षा टोले माझं इंस्टाग्रामचं पेज आहे, तर नक्की जाऊन त्याला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भारी भारी व्लॉग येणार आहेत. आता मी ॲक्टिव्ह होणार आहे परत, कारण की सगळं करून मला म्हणजे ऑफिसचं काम करून, मेकअपचं काम करून, यूट्यूबचं काम करून सगळं करायचं आहे मला आता. सगळं मल्टीटास्क करायचं आहे आता जरा, कारण की सगळं ॲक्टिव्ह झालं पाहिजे. आता यूट्यूब पण ॲक्टिव्ह झालं पाहिजे, कारण की खूप डाऊनमध्ये गेलं आहे, कारण की मी महिनाभर काय लॉग वगैरे टाकलं नाही आहे. पण आता लॉग लवकरच भारी भारी तुम्हाला बघायला भेटेल. आणि मला विश करा माझ्या फ्युचरसाठी आणि माझ्या बड्डेसाठी पण. तुम्ही बघताय तर माझा बड्डे झाला आहे, पण लॉगमध्ये अजून आला नाही आहे बड्डे, त्यामुळं ॲडव्हान्समध्ये पण करू शकता तुम्ही आणि डायरेक्ट करू शकता. तर मी तुम्हाला सांगते हॅपी बड्डे विश करा मला, कारण की मला खूप आवडतं असं कोणीही केलं तर. तर चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.